शेतकरी बंधूंनो नमस्कार. पावसाळी म्हणजेच खरीप कांदा पिकाची सुरुवातीची 30 ते 40 दिवसांची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते. या काळात सततचा पाऊस, ढगाळ वातावरण, शेतात पाणी साचते, करपा किंवा इतर बुरशीजन्य रोग आणि थ्रिप्स यासारख्या किडींचा प्रादुर्भाव झाला तर कांदा पिकाची वाढ सुरुवातीपासून कमजोर होते आणि उत्पन्नावर याचा परिणाम होतो. म्हणूनच सुरुवातीच्या 30 ते 40 दिवसांचे कांदा पिकाचे नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरीप कांदा पिकामध्ये पाणी साचणे, बुरशीजन्य रोग, मूळकूज, पीक पिवळे पडणे, तसेच थ्रिप्स आणि रसशोषक किडींचे नियंत्रण, तसेच अन्नद्रव्यांचा योग्य वापर कसा करावा. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून याचा आपल्याला फायदा होईल. व माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू. खरीप कांदा पिकामधील सर्वात पहिली व मुख्य समस्या म्हणजे सततचा पाऊस. यामुळे शेतात पाणी साचणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते आणि याचमुळे जमिनीतील हवा कमी होते, मुळांची वाढ थांबते, मुळे कुजण्यास सुरुवात होते, तसेच जमिनीतील बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. म्हणून सर्वात पहिले पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी कांदा लागवड गादी वाफ्यावर करावी. शक्य न झाल्यास वाफ्याच्या बाजूने चर काढून घ्यावे, जेणेकरून वाफ्यात साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होईल. तसेच जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीचा एकरी 1 किलो याप्रमाणे शेणखतात मिसळून शेतात टाकावे. यामुळे मूळकूज तसेच कंदसड या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळते व कांदा पीक हिरवेगार राहते. दुसरी व महत्त्वाची समस्या म्हणजे कांदा पिकावरील करपा तसेच बुरशीजन्य रोग. यामुळे कांदा पिकामध्ये शेंडा जळणे तसेच कांदा पीक पिवळे पडणे अशा समस्या उद्भवतात. यामुळे शेतात रोगांची लक्षणे दिसताच योग्य नियोजन करणे गरजेचे असते. अशी लक्षणे पिकात दिसताच योग्य बुरशीजन्य औषधांचा वापर करावा. यामध्ये मेन्कोजेब 15 लिटर पंपासाठी 30 ग्रॅम, तसेच एक्झाकोनॅझोल 15 लिटर पंपासाठी 30 मिली, तसेच प्रोपिकोनॅझोल 15 लिटर पंपासाठी 10 मिली, त्याचसोबत ट्रायसायक्लोझोल 15 लिटर पंपासाठी 15 मिली असे प्रमाण घेऊन योग्य प्रमाणे आलटून पालटून फवारणी करून घ्यावी. आता तिसरी व महत्त्वाची समस्या म्हणजे तण नियंत्रण. कारण तणांमुळे कांदा पिकास दिलेली बरीचशी खते ही वाया जातात. कारण तणांना हे खते लागल्यामुळे आपले कांदा पीक पिवळे पडते व तसेच कमजोर होते. यासाठी आधुनिक कंटेंट असणारे धानुका कंपनीचे 1 किल किंवा अझिया यामध्ये क्लोडिनाफॉप, प्रोफाझिल 12.25% आणि ऑक्झिफ्लोरोफेन 14.60% हे घटक असतात. तसेच याला पर्याय म्हणून अदामा कंपनीचे डकेल यामध्ये प्रोपाक्विझाफॉप 5%, त्यासोबत ऑक्झिफ्लोरोफेन 12% EC हे घटक असतात. यापैकी एका तणनाशकाची निवड करून योग्य प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामुळे योग्य तण नियंत्रण होते आणि कांदा पीक जोमदार राहते. यानंतर पुढील समस्या म्हणजे कांदा पिकामध्ये पावसाळ्यात वातावरण सतत बदलत असल्यामुळे थ्रिप्सचा मोठा प्रादुर्भाव होत असतो. यामुळे पानांवर पांढरट किंवा चंदेरी चट्टे पडतात, पाने वाकडी होतात आणि पिकाची वाढ कमजोर होते. यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% किंवा स्पिनोसॅड हे घटक असणारे कीटकनाशक योग्य प्रमाण घेऊन फवारणी करावी. यासाठी पाण्याचे प्रमाण 150 ते 200 लिटर घ्यावे. यामुळे कव्हरेज चांगला मिळतो व परिणाम देखील चांगले मिळतात. यानंतर पुढील समस्या म्हणजे पावसामुळे अन्नद्रव्यांची कमतरता. पावसामुळे काही अन्नद्रव्यांचे हे वहन होऊ शकते. यामुळे पिकास योग्य अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही, जसे की
नत्राची कमतरता झाल्यास पाने पिवळसर दिसू लागतात. तसेच गंधक आणि मॅग्नेशियम व झिंक आणि फेरस या अन्नद्रव्यांची देखील कमतरता जाणवते. यामुळे गरज ओळखून त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. यामुळे पिकाची जोमदार वाढ तसेच पीक हिरवेगार व चांगल्या प्रकारे फुटवा करते. याचाच फायदा शेवटी उत्पादन वाढीमध्ये होतो. शेतकरी बांधवांनो, पावसाळी कांद्यात पहिल्या 30 ते 40 दिवसात फक्त औषधांच्या फवारण्यांवर भर देऊन चालत नाही. या काळात या 4 गोष्टींवर भर देणे महत्त्वाचे असते. ते म्हणजे पाण्याचा योग्य निचरा, तण नियंत्रण, रोग तसेच कीड नियंत्रण व संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तरच अपेक्षित उत्पन्न घेता येऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेतकरी बांधवांना शेअर करा व अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.